मुख्यमंत्रीसारख्या माणसाने जेव्हा शिवरायांची शपथ खाल्लेली आहे त्या टायमाला त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आज आमचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटायला जातं आहे. कालही आमची बैठक झालेली आहे आणि पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो आपण ते पॉझिटिव्ह करायचा प्रयत्न आपण करतो आहे. आरक्षण टिकेल कसं, आरक्षण देताना आणखीन काही अडचणी येऊ नये यासाठी हा वेळ लागतो आहे. सरकार मुद्दामून करतं आहे किंवा सरकारला टाळायचं आहे असं असं कुणाच्याही मनामध्ये शंका यायचं काही कारण नाही. परंतु ह्या आंदोलनाचा इतर काही समाजकंटक जे काही फायदा उचलायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं जे काही चुकीचा मेसेज जातो आहे त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः जरांगे पाटलाला विनंती केलेली की तुम्ही आंदोलन मागे घ्या, आरक्षण देण्याची जबाबदारी ते स्वतः मी घेतो असं म्हटल्यानंतर मला वाटतं हे आंदोलन त्यांनी मागे घेतलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री जेव्हा शब्द देतात हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द ते कधी फिरवत नाहीत. त्यासाठी वाटेल तर त्याग करायची सुद्धा त्यांची भूमिका असते. म्हणून एवढं पॉझिटिव्ह जेव्हा आपण एक पाऊल पुढे जात आहेत त्या टायमाला त्यांना सहकार्य करणं हे अपेक्षित आहे. म्हणून आमचीसुद्धा या तुमच्या माध्यमातून विनंती असणार आहे. आता शिष्टमंडळ गेलेलं आहे, थोड्या वेळाने मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्यावर फोनवर बोलतील आणि त्यांनी ते आंदोलन मागं घ्यावं. या सणासुदीच्या काळामध्ये रस्त्यावर जे हिंसा चालू आहे त्या हिंसेला गालबोट लागता कामा नये, त्यामुळे सर्वसामान्याला त्रास होता कामा नये एवढी विनंती या माध्यमातून त्यांना आहे. मराठ्यांची दिवाळी गोड होणार आहे का या निमित्तानं, असा प्रश्न सुद्धा सरकारला विचारला जातोय. त्यांची दिवाळी गोड कशी होईल यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न त्यांचा मनापासून आहे. आणि तुम्ही सगळा घटनाक्रम जर पाहिला तर त्या घटनाक्रममध्ये कुठेही निगेटिव्हिटी नाही, पॉझिटिव्ह काय करायचं. काल सर्वपक्षीय बैठक जी झाली त्या बैठकीमध्ये सविस्तर प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली आणि मग त्या चर्चेमध्ये विरोधी पक्षाचा असो, सत्ताधारी पक्षाचा असो, इतर पक्षाचे लोक जे नेते होते त्यांनीसुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि सर्वांची एकच भूमिका होती की आरक्षण हे दिलं पाहिजे, परंतु ते कायदेशीर चौकटीत बसून दिलं पाहिजे. ते पुन्हा दिलं आणि मागं पुन्हा कोणतरी स्टे आणला, पुन्हा नाकारलं गेलं असं होऊ नये. ही प्रामाणिक भूमिका जेव्हा सर्वच पक्षांची आहे तर अशा वेळेला त्यांच्या भूमिकेचा मान ठेवावा असं माझी इच्छा आहे. एक मोठं नेतृत्व जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला मिळतं आहे असं चित्र तयार होतं आहे का? कारण धाराशिवमध्ये आजही आंदोलन सुरू आहे, महिला बांगड्या फोडताना पाहायला मिळतात. एकीकडे त्यांच्या प्रकृतीची चिंतासुद्धा व्यक्त होते. कसं पाहत आहे या सगळ्याकडे? काय जरांगे पाटलाचं नेतृत्व जे आहे ना, ज्याला कॉमन मॅन जो म्हणतो त्याच्यातून हे उभं राहिलेलं नेतृत्व आहे. आणि जेव्हा असं नेतृत्व उभं राहतं त्या टायमाला प्रस्थापित काही लोकांची जे नेतृत्व करत होते त्यांनासुद्धा याच्यामुळं त्रास होतो आहे. आणि म्हणून कदाचित काही लोक या आंदोलनामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतील, त्यापासून सावध राहिलं पाहिजे. सर्वसामान्य माणसांनी जरांगे पाटलाचे नेतृत्व ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं त्यांनीसुद्धा संयम राखून, जसं आव्हान जरांगे पाटलांनी केलं आहे की हा आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने जाणार आहे, त्याच मार्गाने हे आंदोलन झालं पाहिजे. त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अमोल मिटकरी म्हणतात की ओबीसी समाजानं मोठं मन दाखवावं जर मराठ्यांना कुणबीतून आरक्षण हवं आहे. त्यांच्या विधानाकडे नेमकं कसं पाहता? पेच निर्माण होईल? नाही, असं केलं तर पेच निश्चित निर्माण होईल. ओबीसींचे एक वेगळे वर्ग आहेत, त्यांना त्यांच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये. आणि सर्वांचीच मागणी अशी आहे, सर्वच पक्षाचं या गोष्टीमध्ये सहमत आहे की इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं. म्हणून तुपकरीने किंवा त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं आहे त्याशी आम्ही सहमत नाहीत. नक्कीच. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा दिल्लीत जात आहेत. तर राऊतांनी टीका केली आहे की केंद्राने हस्तक्षेप करा, केंद्र म्हणजे मोदी सरकारच यामध्ये काहीतरी करू शकतं आणि त्यांनी लक्ष द्यायला हवं. हे सर्व प्रयत्न करतायत ना. जर त्यांना असं वाटतं आहे तर त्या पद्धतीने सर्व पातळ्यावर प्रयत्न होत आहेत. जस्टिसची समिती आहे, केंद्रातलं मोदी सरकार आहे, न्यायालयीन लढाई आहे आणि जे आता बाकीचे सगळे जे पुरावे काढायचं काम चालू आहे, ज्या गतीने चालू आहे, हे सर्व काम सगळ्या वेगवेगळ्या आघाड्यावर शिंदेसाहेब करतायत. आणि म्हणून आता या सर्व आघाड्यावर काम करताना फक्त थोडा जो विलंब होतो आहे तो आपण सहन केला पाहिजे. चांगलं काम होताना थोडा वेळ जरूर लागेल, परंतु काम चांगलं होईल. मला वाटतं या सर्व प्रोसेसमध्ये मराठा समाजाला जो काही त्रास झाला आहे त्यांची निश्चित येणाऱ्या काळामध्ये
एक गोड बातमी या सरकारकडून त्यांना दिली जाईल. नक्कीच. मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करत आहेत, यवतमाळला ते गेले होते, एकटेच गेले होते, त्यामुळे तिथे सुद्धा त्यांचं कौतुक करण्यात आलं. DCM नव्हते, दादाही आजारी आहेत, त्यामुळे ते एकटेच गेले. हे सगळं सुरू असताना मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं खिंड लढवत आहेत, तुम्ही काय म्हणाल याबद्दल? त्यांचा स्वभाव आहे, शिंदे साहेबांचा एक स्वभाव आहे. एखादं काम जर अंगावर घेतलं किंवा मनात जर ठरवलं की हे करायचं आहे, मग त्यासाठी ते तडजोड करत नाहीत. तडजोड करणं हा त्यांचा स्वभाव नाही. तर पुरेपूर कामामध्ये झोकून देणं हा जो त्यांचा स्वभाव आहे, त्या स्वभावामुळंच शिंदे साहेब आज महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्याचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. आणि याचाच काही लोकांना त्रास होतो. शेतकरी कुटुंबातला, मराठा कुटुंबातला एक सर्वसामान्य ज्याचे बॅकग्राऊंड ज्याला म्हणतो, ज्याचे काही खानदानीमध्ये कोणी राजकारणामध्ये नव्हतं, असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे. हे काही लोकांना जे सहन होत नाही, हा पोटशूळसुद्धा या माध्यमातून ते त्यांच्यावर सूड उगारण्याचा प्रयत्न करतात. परंतु शिंदे साहेब आहेत. ते जे ठरवतील ते करतील, त्यासाठी ते कुणाची पर्वा करणार नाहीत. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. आज शिष्टमंडळ भेटीसाठी जात आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतं जरांगे पाटील सामंजस्याची भूमिका या ठिकाणी घेतील? महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय चाललं आहे? नाही, जरांगे पाटलांनी सांगितलं ना, मला कोणी भेटायलाच आलं नाही, शिष्टमंडळाने यावं. त्यांनी केलेली मागणीनुसार आज शिष्टमंडळ त्यांच्याकडे जात आहे, त्यांना भेटतं आहे, त्यांना भूमिका पुन्हा एकदा समजून सांगतं आहे. मला वाटतं जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांना या विषयातले काही तज्ज्ञ लोकांना बोलवलेलं आहे, त्यांच्याशी सुद्धा ते चर्चा करत आहेत. मग जर याच्यातून त्यांचं समाधान झालं तर त्यांनी आंदोलन थोडं मागं घ्यायला काही हरकत नाही. आंदोलन थांबवावं किंवा आंदोलनाला एकदमच आमचा काही विरोध आहे अशातला काही भाग नाही आहे. परंतु ह्या सगळ्या बाबी जर तपासल्या, जर जो कालावधी लागेल तो कालावधी त्याने दिला पाहिजे आणि सरकारला आपलं काम करू दिलं पाहिजे. प्रचंड तणावाखाली सरकार जर काम करत असेल तर त्याला फाटे फुटतात. म्हणून त्या सरकारला सहकार्य करण्याची भूमिका ही जरांगे पाटलाची असली पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सरकारला सहकार्य करण्याची भूमिका जरांगे पाटील आजच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर दाखवणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.